विष्टाले पचहू कडे त्या गर्भवतीचे काष्ट काळे कवनासी सांगावे. गर्भवासाचं एवढं दुःख आहे तरी पण तुकोबारे म्हणतात तुका म्हणे गर्भवासी पण सुखे घालावे देव. गर्भवासाचे दुःख दे पण सुखानं दे का, कारण देता देवविता नेता देवविता तोच आहे ना, तोच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही आहे का. बघा तुम्ही ते एखाद्यानं जर चांगला मोठा गुन्हा केला असेल तर त्याला फाशीची शिक्षा होते. कशाची होते? फाशीची शिक्षा. मग फाशीसाठी त्याला असं उभं केलं जातं, त्याच्या गळ्यात ते लटकवलं जातं आणि ते लटकवणारा टोपरं घालणारा आणि बटन दाबणारा कोण असतो? बटन दाबणारा ते लटकवणारा कोण असतो साईडला? सांगा तो कोण असतो फाशी देणारा? नाही, जेलरचं काम फक्त असं उभं असते असतो ना तो. बघा याला फाशी कशासाठी मिळाली? यानं काय केलं? यानं वाईट काय केलं? यानं गुन्हा केला, यानं कुणाला तरी मारलं म्हणून याला काय मिळाली? पण साईडला जो जल्ला उभा आहे तो काय करत आहे? तोही माणूसच मारत आहे नाही का? अरे यानंही माणूसच मारला आणि तोही माणूसच मारतो, पण त्याला माणसं मारण्याचे पैसे भेटतात आणि याला फाशी भेटते. याला फाशी मिळाली आणि त्याला पैसा मिळाला का? कारण तो साहेबाचा अधिकारी आहे. देवा गर्भवासाचं दुःख दे, तुका म्हणे गर्भवासी पण सुखे घालावे आम्हासी. याच्यासारखं सुख आम्हाला दे, याच्यासारखं सुख आम्हाला दे. आम्ही तुझी लेकरावर का प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही आणि हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. घेतलेल्या अभंगावर यथामती यथावकाश जसं होईल तसं माझ्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबारायांना असणारा अर्थ अभिप्रेत हाच असेल असं नाही, पण बालक जरी वाकडा जरी बोलला, त्यानं मानी जरी म्हटलं तरी मम्मी त्याला पाणी देत असते. त्याप्रमाणे आमचं बोलणं हे तुम्ही पदरात घ्या. काही चुकलं असेल ते आमच्या बुद्धीचा दोष समजून आम्हाला परत करा. आणि एवढ्या रात्री तुम्ही एवढ्या तत्परतेने बसला याबद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन. नाहीतर इथं बसल्यानंतर काही लोक लगेच सुरू होत असतात. पण तुम्ही सर्व असे फ्रेश आहे. आता बघा ना चेहऱ्याकडे बघा, तुम्ही हसून राहिले. मी विचार करून राहिलो एवढ्या रात्री तुम्ही हसून राहिले, कारण आजची रात्रच वेगळी आहे. पहिले वाघ होते आता कावळे. प्रमाणामध्ये सर्व काही असतात नाही, प्रमाणात असावं. कुठलीही गोष्ट जास्त खाल्लं कमी खाल्लं तरी रात्रभर झोप लागत, आणि जास्त खाल्लं तर रातभर ढगफुटी मिस कॉल रिंगटोन रात्रभर. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. श्री संत गुरुवर्य पलारी बाबांच्या कृपेनं भया बाबांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या डॉक्टर साहेबांनी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छांनी त्यांनी आम्हाला फोन केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन घडलं, बाबाजीचं दर्शन घडलं, आमचे बाबा आमचे इकडचे पप्पाजी आमचे यांचं सर्वांचं दर्शन झालं. आणि तुम्ही सर्व भजन मंडळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही घरच्या सारखं सांभाळलं. नाहीतर लई बेकार असते ते बरोबर जमलं नाही ना ते खाली पण तुम्ही सर्व सांभाळलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद, तुम्ही गोड साऊंड दिला. झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतोय. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु.